खरा अपराधी मी. किती वेळा तुला सांगितलं ऐकली नाही. किती वेळा तुला सांगितलं ऐकली नाही. आई, मी सगळा बोलाली. आई, मी सगळा अगं स्वतःच्या कपाळाचा कुंकू पुसायला तुला लाज नाही वाटली का ग? आणि वर तोंड करून सांगतोस मला की बाळा मी गुन्हेगार आहे म्हणून. अगं का म्हणून सांगतोयस ग? अगं स्त्री या जातीला कलंक आहेस ग तू आई, कलंक आहे. अगं का म्हणून या अबाधी बाळाला जन्म दिलीस ग? अरे दोन करणे शकुनी मामा, अरे सबका मामा म्हणून मी प्रत्येक शब्दावर तुझ्यावर विश्वास टाकला. आज माझा फार गुन्हा झालाय रे. अरे तुला जर प्रॉपर्टी हवी होती ना, तू म्हणाला पाहिजे होता की भाजाजी तुमची प्रॉपर्टी मला द्या. अरे मी तुम्हाला खुशीने दिली असती मामा, खुशीने दिली असती. परंतु नाही, आपल्या सोन्यासारख्या संसाराची रात रांगोळी करून तुला मिळालं तरी काय रे मामा, मिळालं तरी काय? म्हणजे तुला ऐकायचं आहे मला मिळाले काय? तुमच्या सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी करून मला समाधान मिळालंय, समाधान. आणि ते कसलं माहितीये? माझ्या मुलीसोबत तू प्रेमाची चाळी केलास, रासलीला केलास, प्रेमाच्या चाळ्यात ओढलास माझ्या मुलीला. आणि ज्यावेळेस ती तुझ्या बाळाची आई होणार होती ना, त्यावेळेस मात्र तिला सोडून दिलास. अरे हा धक्का तिला सहन झाला नाही आणि तिने स्वतःला घरात कोंडून घेऊन
आग लावून घेतलंय. अरे ती जळत होती, ओरडत होती, वाचवा वाचवा, मला कोणीतरी वाचवा वाचवा. पण तिच्या मदतीला मात्र कुणी धाव गेलं नाही आणि मी सुद्धा तिला वाचवू शकतो नाही. हा बाकी बाप त्या माझ्या मुलीचा जळणारा शरीर उघड्या डोळ्याने बघत होता, पण काही करू शकलो नाही. आणि त्यावेळेस त्याच्या जळणाऱ्या शरीराकडे बघून मी तेव्हा शपथ घेतली की जोपर्यंत या माझ्या भाषाचा आणि या माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि तिने आज केले. आज माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली. आज मला मरण नाही आलं, तरी पण ते मी हसतमुखाने स्वीकारायला तयार आहे. हीच समाधान मिळाले मला. शाबास मामा शाबास. खरंच आज तू जिंकलाय आणि मी हरलोय. आणि तू आई आहे की कसाही कर. अगं आई मला लाज वाटतोय. या सभोवतालच्या महिलाकडे बघ. त्याच्या कपाळाचं कुंकून त्याच्या असं शोभा देतोय. आणि हा पांढरा कपाळ बघून मला काय वाटतो ग. तू कसाई आहे बघ कसाई. अगं स्वतःच्या कपाळाला लाच मारली नसतीस ना, आज तुझं पांढरं कपाट सुद्धा झालेलं दिसलं नसतं ग. पांढरं कपाट सुद्धा झालेलं दिसत. आणि सीतेसारख्या माझ्या पवित्र अशा स्त्रीला कोंडून तुम्ही माझ्या ड्युटीचा फायदा घेतला आणि माझ्या सीतेसारख्या पत्नीला जाळून खात केला. मिळालं तरी काय? एक अभागा बाळ म्हणून आम्हाला धर्माला घातलीस. आता लाज वाटतोय. तुझ्या पोटी जन्म घेऊ का म्हणून जन्म दिलीस. या नालायक भावाचं कृत्य ऐकून तू माझ्या सीतेसारख्या पवित्र अशा स्त्रीला जाळून खात केलीस. मी फक्त